वाली मॅडम इकडं भारी सारे फोटो घेता तुमचे कोण घेईल तिकडले भाविक इकडे या हा काय तो ओ भाविक इथून जायचं नदीच्या प्रवाह मंदिराचा समोरून गेट पण आला. आता कोकण काड्यावर जरी गेलो ना आपण गावेला खाली सगळी चादर दिसते आपण वरण ते तर तिकडं डोंगर भेटला काय नाही ना
विषय नाही sir. मला माहित होतं ना, मला माहित होतं परिसर आपल्याला माहिती नाही सगळं. कधी जायचं कधी नाही. इकडे आम्ही हरिश्चंद्रगड चला चला भाविक चला. काढूया ना मला. इथं बरं निघतात. गा पेढे आपल्या क्षेत्र भेटीचा जो हेतू होता तो हेतू म्हणजे पहिला टप्पा आपण आलेलो आहोत जवळपास. हे आहे अमृतेश्वराचं मंदिर. की खरं तर प्रवरा नदीला अमृतवाहिनी या परिसरामध्ये म्हटलं जातं. जिथपर्यंत वाहत गेली ती अमृतवाहिनी या नावाने तिला ओळखलं जातं. आणि पाठीमागं असणारा एक रतनगड किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रवरा नदीचा उगम झालेला आहे गुहेतनं. आणि तिथून ती वाहत आली आणि अशी आख्यायिका आहे की काही रूपानं तिचा अंश या मंदिरामध्ये आला आणि इथून पाणी जे आहे पिंड महादेवाची खाली आहे तिथून पाण्याचा प्रवाह समोर असणाऱ्या भागामध्ये निघतो आणि तिथून तो व्हायला लागतो. म्हणून या अमृतेश्वराच्या मंदिरावर आता हे जे मंदिर आहे याच सांगितलं जातं की शिल्पकृती असेल किंवा कोरीव काम बारीक जर आपण पाहिलं तर एक आश्चर्य वाटतं की दगडावरती दगड रचलेले. त्याचं निरीक्षण जर केलं तर इतकं अप्रतिम कोरीव काम की या ठिकाणी महाशिवरात्र श्रावणी सोमवारला या भागातले सगळे आदिवासी लोक फार मोठ्या संख्येने इथं जमतात. चांगला उत्सव या ठिकाणी होतो. कुस्त्यांचा फड या ठिकाणी रमतो. फार मोठ्या कुस्त्यांचे सामने या ठिकाणी होतात. आणि अशा या ठिकाणी पवित्र स्थान म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलेलो आहोत. आणि हा परिसर म्हणजे दंडाकारण्याचा परिसर आहे की जो रामायणामध्ये आपण दंडाकारण्य हा शब्द ऐकतो की जो नाशिकपासून म्हणजे पंचवटीपासून हा सरळ दंडाकारण्याचा परिसर म्हणजे भीमाशंकरच्या परिसरापर्यंत पोहोचतो. की ज्यावेळेस इथून जवळच एक पट्टा किल्ला म्हणून आहे तिथं जटवीचं आश्रयस्थान होतं त्या पट्टा किल्ल्यावर. आणि ज्यावेळेस आपण ऐकतो की रावण ज्यावेळेस सीतेला घेऊन चालला होता तर ते जटायूने त्या किल्ल्यावरती त्याचं घरटा असल्यामुळे त्यांनी पाहिलं आणि तिथं त्यांनी झुंज दिली. आणि झुंज देऊन त्या रावणाने त्याचे पंख कापले आणि कापता कापता तो तडफडत खाली पडला. तर खाली टाकेद नावाचं गाव आहे तर त्या जटायूची समाधी त्या टाकेद गावामध्ये लोकांनी बांधलेली. म्हणजे हा दंडाकारण्य परिसराचा पूर्ण इतिहास भीमाशंकरपर्यंत हे परिसर म्हणजे घनदाट जंगल होतं, अरण्य होतं. आणि असा या ठिकाणचा थोडक्यातला इतिहास जो मला ज्ञात आहे थोडा तो मी तुम्हाला सांगतो. गड किल्ल्यांचा तर इतिहास आहे. आता पाठीमागं रतनगडचा किल्ला आहे की या ठिकाणी राघोजी भांगरे नावाचे ब्रिटिश काळामध्ये किल्लेदार होते. तर त्यांनी ब्रिटिशांना सळो करून सोडलं होतं. कारण ब्रिटिशांचा अंमल इथंच होता. कारण जो भंडारदरा धरण आहे त्याला विल्सन डॅम असं म्हणतात. आर्थर लेकही म्हणतात. लेक म्हणजे सरोवर या नावाने ओळखलं जातं. हे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे. पण नंतर काय झालं ब्रिटिशांच्या काळात एक भिंत होती ना आता आपल्या काळामध्ये त्याला चिरे वगैरे जायला लागले किंवा ब्रिटिशांनी एक पत्र पाठवलं भारत सरकारला की त्या धरणाची मुदत संपलेली आहे. म्हणून नंतर डागडुजी करून काय केलेलं आहे की त्याला पिलर असे उभे केलेले आहेत. आपण बागेमध्ये गेलो ते पाहणार आहोत. आणि हा परिसरामध्ये चित्रपट निर्मात्यांचं आवडतं ठिकाण. राज कपूरचे जेवढे चित्रपट आहे प्रत्येक चित्रपटाचं शूटिंग इथे आहे. आपल्या चित्रपटात घेतलेला आहे. मग तो हिना चित्रपट पाहिला तर ऋषी कपूर वाहून जातो. ती झेलम नदी दाखवली पण तो ज्या धबधब्यातून पडतो तो रंधा धबधबा दाखवला. किंवा रामतेरी गंगा मैली हा जो चित्रपट आहे मंदाकिनीवरती जी गाणं चित्रित झालं तिथे अँब्रेला फॉल आहे तिथं चित्रित झालेलं आहे. पण दाखवलं कुठलं शूटिंग काश्मीरचं दाखवलं नंतर. किंवा रंधा धबधब्यावरती कुर्बान नावाचा चित्रपट होता सलमान खानचा ते ये धरती चांद सितारे ते गीत सुद्धा तिथं चित्रित झालेलं आहे. राजू चाचाची शूटिंग तिथे झालेली आहे. म्हणजे प्रत्येक निर्मात्याचं आणि कोणत्या तरी चित्रपटामध्ये या भंडारदऱ्याचा सीन आपल्याला अवश्य दिसतो. चित्रपट पाहतो त्याच्यावेळी मला महाराष्ट्रामध्ये कुठे शूटिंग झालं हे मला लगेच जाणवतं. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचं शूटिंग घेतलेलं आहे. इतका परिसर राज कपूर इथंच थांबायचा. इतकं प्रेम त्याने आणि भंडारदऱ्याचं नाव खऱ्या अर्थाने राज कपूरनी भारतभर जसं वैष्णोदेवीचं अनुराधा पौडवाल गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवी प्रकाशामध्ये आणली. खऱ्या अर्थाने शिर्डीचे साईबाबा मनोज कुमारने प्रकाशात आणले साईबाबा चित्रपट घाल तसं राज इथली थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाणार आहे. साम्रत जवळ एक सांदण गळई आहे. ती 10-1 वर्षापूर्वी अचानक जमिनीचा भाग खाचला गेला आणि तिथे ती गळई तयार झालेली आहे. आणि वस्तुस्थिती आहे एक भूगोल जे शिकवतात त्यांना त्याचं एक माहिती होईल. इथून 7-8 किलोमीटर गेल्या थोडं चालत जावं लागतं असं मला सांगितलं. कारण मी ती काय पाहिलेली नाही पण आपण विचारित तिथे जाणार आहोत. आणि घाटघरला कोकण कडा आहे तर तिथं कोकण कडा नाव का दिलेलं आहे म्हणजे तिथलाही ती खाली वीज प्रकल्प आहे चोंढे नावाचा
तर तिथं या भंडारदऱ्याच्या पाण्याला बॅकवॉटर अडवलेलं आहे आणि तिथनं बोगदा खोदलेला आहे आणि त्या बोगद्यातनं हाय स्पीडनी पाणी खाली नेलेलं आहे आणि तिथं वीज प्रकल्प हा चालू केलेला आहे हायड्रो पॉवर तयार करून. राहिलो खाली लगेच ठाणे जिल्हा आणि इकडे नगर जिल्ह्याची बाउंड्री सुरू. त्याच्या बाजूला अलंग कुलंग मलंग हे किल्ले आहेत. अति अवघड आहे कारण ब्रिटिश काळामध्ये त्यांच्या पायऱ्या तोडलेल्या आहेत. पण आपण जाऊ शकत नाही हे तर तितकंच खरं आहे कारण ते काही साध्या माणसांचं काम नाही. त्याला हृदयलेखन खरं असावं लागतं तेव्हा जाऊ शकतो. पण आता तुम्ही वातावरण पाहतात ना ते संपूर्ण असंच आहे. त्यामुळे आपण कळसुबाई काय काल सर मला म्हटले होते सर कुठं तरी ट्रेकिंग का करून घ्या थोडीफार. मला सर या दिवसात ट्रेकिंग होणारच नाही कारण तिथला परिसर असा आहे गवत वाढ कारण जसं ओला असेल आणि आपण चालायला लावलं का ते अजून घसरगुंडी तयार होतात आणि त्यातले आपण तर मला वाटतं निम्मे चढू शकलो नसतो. आणि हरिश्चंद्रगडाला जरी गेलो असतो तरी कोकण कड्यावर उभं राहायला सगळे चादरच दिसले असते झुरकट चादर बाकी काही नाही. म्हटलं क्षेत्र भेटीला आपण हरिश्चंद्रगडाला जाणार आहे त्यावेळेस ते वातावरण निवड की अप्रतिम. सगळ्यात सुंदर जर सह्याद्री पाहायचा असेल महाराष्ट्रातला तर हरिश्चंद्रगडावरूनच दिसतो. तुम्हाला जे काय अशा गळ्या अशा दिसतात ना पायऱ्या कप्पे सह्याद्रीला त्या जर खऱ्या अर्थाने सह्याद्रीचं विहंगम दृश्य तुम्ही महाबळेश्वरला जा कुठेही जा कुठं दिसणार. पण हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावर गेला की खराच सह्याद्रीचं तिथून नजर जर टाकली थेट भीमाशंकर इकडं थेट पट्टा किल्ला नाशिकचा भाग दिसतो. वातावरण स्वच्छ असेल तर नाशिकपर्यंतचा भाग त्या तारामती शिखरावरून दिसतो. आणि पुढे माथेरान वगैरे जो भाग आहे कल्याणजवळचा मलंगगड हाजी मलंग म्हणतो ना आपण ते संपूर्ण भाग तिथून दिसतात. आणि तिन्ही भागांवर आपण उभं आहे याचा एक समाधान आहे. या बाजूला एक पाऊल टाकलं ते पुणे जिल्हा सुरू होतो इकडे टाकलं की ठाणे जिल्हा आणि इकडे टाकलं का नगर जिल्हा सुरू होतो. म्हणजे क्षेत्र भेटीच्या माध्यमातून आपण सांडली गारीत भात घेतला वसा तुझा पूज वाट जाती वगा खेळ मांडला जावी देवा पैल पार पाठीसी तू राहुबा तो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला मुसवल गण गोत सार आधार अंगार जीवाला जाळी बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे नविती पंचप्राण जीवाराणी धीर सांडला खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला तुझ्या पायरीसी कुणी कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या घाई ओवाळूनी उधळतो जीव माय बापा वन वाह्यो उरी मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला
शृंगारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची देवाच्या वाहनाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा लाविले भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची देवाच्या वाहनाची नाम तुझे भरले का शंकरा नाम तुझे भरले का शंकरा हर हर भरले का देवा हर हर भरले का देवा शंकरा शंकरा नाम तुझे भरले का शंकरा आवाज येत नाही नाम तुझे भरले का शंकरा गाडीत गायक मंडळी म्हणूनच तर गाडी जातात शंकरा